इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या व्यासंगाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या संशोधनाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या घडण्याचा आणि घडवण्याचा विषय आहे. युगायुगातून एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि तो युगायुगांना प्रेरणा देत राहतो. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा युगपुरुषाचं नाव. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची असणारी शिवसैनिकांची शिवसेना, स्वराज्याचं सुराज्य व्हावं यासाठी गेली 55 वर्ष अखंडपणे महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही शिवसेना, एकामागोमाग संकट कोसळत असताना त्या संकटातून महाराष्ट्राला अलवारपणे बाहेर काढणारे महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यटन पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे, ज्यांच्या कर्तृत्वाचा परिस्पर्श या भूमीला घडला. अनेकांच्या देवघरातले जे दैवत झाले ते धर्मवीर आनंदजी दिघे, पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि या भागाचे शिवसेनेचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय पुष्पाताई पाटील, उपजिल्हा प्रमुख एकनाथजी शेलार, तालुका प्रमुख बाळाराम कांबळी, सभापती अनिताताई निरगुडा, नरेंद्रभाऊ शेलार, भारत शेठ वंजारे, किशोरभाई शेलार, संदीपजी निगडे साहेब, दीपकजी भोई साहेब, प्रकाशजी सावंत, अमोलजी शेलार, अतुलजी शेलार आणि ज्यांच्या देखण्या संयोजनातून हा सगळा सोहळा इथं उभा राहिला त्याच्या कार्यक्रमाचे संयोजक तथा शिवसेना शहर प्रमुख सन्मान्य प्रसादजी परब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व. खरं तर एखादा माणूस गेल्यावर त्याचे पुतळे स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या जिवंतपणीच त्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर हे भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलं. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्रातल्या त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतल्यानंतर महाराज मंदिराच्या बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाहीये. आणि आंध्राच्या त्या मुक्कामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल, त्या मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधले ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी. अर्थात ते घाट नसते बांधले तरी काही अडचण नव्हती. महाराजांना सांगता आलं असतं तो भाग कुठं माझ्या मतदारसंघात येतो, आपण महाराष्ट्राचे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये. पण हा विचार संकुचित महाराजांनी केला नाही. एके दिवशी श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि कळसाचं दर्शन घ्यायला महाराजांनी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या छतावर प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण दक्षिणेच्या बाजूचं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपुरं आहे. आणि महाराजांना जाणवलं हे अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधायला हवं. त्याने आंध्र प्रदेश मधले काही मजूर बोलावले आणि मजुरांनी सांगितलं हे अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले.
हे राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा. आणि महाराज त्या मजुरांना पैसे देऊन पुढच्या मोहिमेसाठी रवाना झाले. महाराजांनी दिलेल्या पैशाच्या बळावर आंध्र प्रदेशच्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं. आणि बांधून झाल्यावर ते मजूर एकत्र बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. अरे कित्येक जण आले गेले, कित्येकानी मंदिरात दर्शन घेतले, कित्येकानी कळस पाहिला, कित्येकानी ही गोपूरही बघितली, पण हे चौथं गोपूर अपुरं आहे हे लक्षात आले. ते फक्त या जाणत्या राजाचा नव्हे, हे चौथं अपुरं गोपूर बांधावं असं वाटलं. ते फक्त या जाणत्या राजाला. धन्य ऐसा राजा होणे नाही. अरे या राजाची ही कीर्ती लोकांना कळाली पाहिजे नव्हे, हा राजाचं अस्तित्व इथंच राहिलं पाहिजे. या राजांकडून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे. काय करता येईल? अनेक मजूर म्हणाला, आपण असं केलं तर हे जे चौथं गोपूर आपण बांधलंय, त्या चौथ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्य वाटेल, आंध्र प्रदेश मधल्या त्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या चौथ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे पहिलं स्मारक आहे आंध्र प्रदेशमध्ये. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकमध्ये आले. बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारीने तिथं राज्य करत होत्या. नवरा मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात कारभार त्यांच्या हात्याला. आमचा सखोजी गायकवाड नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे, तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. सावित्रीबाई कुणी स्त्री तिथं आहे, सहज पराभव करता येईल. आणि सखोजीने काय मोजकं सैन्य घेतलं आणि त्या बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठी चिवट आणि जिद्दीची, तिने सखोजीचा सपशेल पराभव केला. सावित्रीबाईंच्या हातून आपला पराभव झालाय हे जर महाराजांना कळालं तर सखोजीच्या उरात सळ रुतला. त्याने आणखी सैन्य गोळा केलं आणि प्रचंड बलाढ्य फौजांशी त्यांनी पुन्हा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सखोजी गायकवाडनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला. कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या, गर्दीशी वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या, आता चला. तानं बाळ घेतलेल्या सावित्रीबाई देसाई कैदी म्हणून महाराजांच्या पुढे उभा राहिल्या. सावित्रीबाईंना माहिती आहे आपण पराभूत आहोत, आपण कैदी आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, हा राजा आता आपल्याला सजा देणार. पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच सावित्रीबाई सरदिशी पुढे झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं. आणि सावित्रीबाई म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे. काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या प्रसंगात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला दोषीच नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशाराच झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर आहे ना, तो आमचा भाचा आहे. हा आमचा भाचा आहे म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीला सजा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो, कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो? सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या भगिनी म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, माझं राज्य जिंकलंय, मला पराभूत केलंय, माझं राज्य ताब्यात घ्यायचं राहिलं बाजूला. हा राजा मला आपली बहीण मानतो, माझं राज्य तर मला परत देतोच, पण चोळी बांगडीसाठी नवराज्य जोडून देतो. माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजाची ही कीर्ती लोकांना कळायला हवी, या राजाचं हे थोर पण लोकांना उमगायला हवं. आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत आणि महाराज त्या बाळाला चमच्यानी दूध पाजतायत. अशी ती दगडी शिल्प आहे. कधी कर्नाटकमध्ये गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे.
त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं हे शिवाजी महाराजांचं दगडी शिल्प आहे. शिवाजी महाराजांच्या जिवंतपणी महाराजांचं उभारलं गेलेलं हे दुसरं स्मारक आहे कर्नाटकमध्ये. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. पण हा सत्तेसाठी चाललेला संघर्ष नव्हता, हा जीवन मूल्यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी उभारलेला संग्राम होता. कारण महाराजांच्या प्रत्येक कृतीतनं एक एक जीवन मूल्य असं सहज प्रकट होत जात. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात महाराजांनी सांगितलं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागता कामा नये. आपल्या सैनिकांना सक्त आदेश होते, पण फक्त आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही. आदेश काय आहे? शत्रूच्या राज्यात जेवढी हल्ला करायला जाल, स्वारीवर चाल, त्यावेळी शत्रूच्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. शत्रूच्याही रयतेला त्रास होता उपयोगाचा नाही. काय सांगतायत महाराज? शत्रूच्या राज्यातल्या स्त्रीला धक्का लागता कामा नये. मंदिर, मस्जिद आणि चर्च अजिबात हात लावायचा नाही शत्रूच्या राज्यात. शत्रूचं राज्य ही आपलं राज्य असल्यासारखा हा राजा आपल्या सैनिकांना हे आदेश देतोय. सगळं जग का 392 वर्ष झाली आज महाराजांच्या जन्माला, तरी आम्ही का जागर करतो, महाराजांचा काय जय जयकार करतो. अलौकिक अशी जीवनमूल्य महाराजांनी प्रस्थापित करून टाकली. अलौकिक हे महाराजांचं वैशिष्ट्य आहे. हे राज्य कशासाठी, कुणासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून का स्वतःला राज्याभिषेक करून घ्यायचंय म्हणून? महाराजांच्या राज्याचा वचननामा काय काय होता? वचननामा सर्वास पोटास लावणे आहे. या मातीत उगवलेला प्रत्येक जण, मग तो कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा असू द्या, या मातीत उगवलेला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे. बस. कारण रिकाम्या पोटी पाटीचे कणे कधी ताट राहत नाहीत. ताट कण्याची माणसं घडवायची असतील तर पहिल्यांदा यांची पोटं भरलेली पाहिजेत. महाराजांनी सगळ्यात महत्वाचं काम ते केलं. लागवडीखाली जमिनी आणल्या. महाराष्ट्रातली पहिली जमीन मोजणी शिवाजी महाराजांनी केली. जमीन मोजणीचं परिमाण 5 हात लांब, 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे महाराजांनी शोधून काढलं. महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे सातबारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचा निर्माता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते. महाराजांनी शेतकऱ्यांना जमिनी दिल्या, लागवडी खाल्यांना बिबियांना दिले, खतं दिली, बैला जोड्या दिल्या, सुभेदारांना सक्त आज्ञा केल्या. गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या. कोणास बिबियन नसेल द्या, खतं नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या. जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. काय सांगतोय राजा? सुलतानी कोसळलीच आहे हो, पण आसमानी इतकी भयान कोसळली आहे. दुष्काळ इतका प्रचंड पडलाय की भुके पोटी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि जगण्यासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान अवस्था असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत मरायला नाही, मातीसाठी मरायला शिकवलं. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. राज्य उभा राहिलं. राज्याचं नाव काय? शिवराज्य. काय नाव द्यावं महाराजांनी? महाराजांनी निर्माण केलेलं राज्य शिवराज्य. शिवराज्य नाव ठेवलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण नाव स्वतःचं नाही दिलं. नाव शिवराज्य नाही ठेवलं. नाव काय ठेवलं? स्वराज्य. स्व माझं. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. अरे मग माझं आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मलाच झुंजलं पाहिजे, मलाच मेलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी मरायला तयार झाली. काय दिलंय महाराजांनी? बघा ना, आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय. रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला तानाजी महाराजांकडे आला. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का, मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर. आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, तान्हा कोंढाणा घ्यायचं म्हणे रे. आणि सर्दी सुटला. ताना हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. आणि पोराचं लग्न टाकून तान्हा कोंढाण्याचं लग्न करायला गेला. गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही.
मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी? का महाराज म्हणले असतील तानाजीला, तान्हा तेवढा कोंडाणा घे, मग पंचायत समितीच्या तिकिटास तुझं बघतो. काय दिलंय? काही नाही, काही नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, काय मिळतंय म्हणून नको येऊस, मी म्हणतोय म्हणून नको लोडूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची अब्रू सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. मी म्हणतोय म्हणून नाही. इथला प्रत्येक जण आला ना, तो स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या उद्याच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आलाय. मातीसाठी मरायला तयार झाला. स्वराज्य हे शिवकाळ हा एकमेव काळ आहे. इथं जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी स्पर्धा चालली आहे. राजे एखादी मोहीम काढायचे आणि यसाजी म्हणायचा, राज ह्यो डावा आपला. तसा बाजे म्हणायचं, यसाजी आम्ही आहे नव, ही मोहीम आपली, आपण जाणार राज. तसा तानाजी म्हणायचं, बाजी कावपासनं नंबर लावून बसलो का सर, माग ही मोहीम आपली आहे, आपण जाणार राज, आपण लढणार, आपण मरणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही, मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. काय अद्भुत करून ठेवलं महाराज. औरंगजेब कुणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच, आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे माझ्या शिवाजी राजांचं. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 2300 कोटी रुपये, आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसा बसा 1 कोटी रुपये. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500, आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज, म्हणजे 14,500 गुणले 50,000 एवढं औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि माझ्या महाराजांचं सैन्य 50,000. मनभर आहे औरंगजेब आणि कणभर स्वराज्य. पण हा मनभर औरंगजेब स्वराज्य उद्ध्वस्त करायला टपलाय. हयातीची 27 वर्ष घालवली त्यांनी. त्याला स्वराज्य संपवायचंय, स्वराज्याने स्थलाभूत करायचंय. का स्वराज्यच का? अरे तिकडे इराणचा शहाब्बास तसाच आहे, अफगाणिस्तान तसंच आहे, विजापूरची आदिलशाही तशीच आहे, नगरची निजामशाही तशीच आहे, गोवळकोंड्याची कुतुबशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही, निजामशाही हे घे ना सगळं. स्वराज्यच का हवंय? का उद्ध्वस्त करायचंय स्वराज्यच? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, इराणचं राज्य शहाब्बासचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, गोवळकोंड्याचं राज्य कुतुबशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते इथल्या रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हाय. काय सांगतोय तो? हे रयतेचं राज्य आहे, आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका आहे तो हा. 27 वर्ष झगडत राहिलाय तो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांशी. दख्खन त्याला जिंकता आलाच नाही. इथंच नगरला मेला, खुलदाबादला समाधी औरंगजेबाची. महाराष्ट्र जिंकण्याचं स्वप्न त्याचं कधीच पूर्ण झालं नाही. बलाढ्य औरंगजेब. का? हे रयतेचं राज्य आहे. महाराजांनी हे राज्य चिरंतन ठेवलं का? हे रयतेचं आहे. पहिला राजा आहे. राज्य उभा करायच्या अगोदर ज्यांनी राज्याला उद्या होणाऱ्या धोक्यांचा विचार करून ठेवलाय. या देशात राज्य नव्हते असं नाही. विजयनगरचं हिंदू साम्राज्य होतं, देवगिरीचं यादवांचं राज्य होतं, पण ती बलाढ्य राज्य ही उद्ध्वस्त आणि स्थलाभूत झाली. आपलंही स्वराज्य उभं राहिलं आणि कदाचित नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे. शत्रू येत आहेत, कुठून येत आहेत? आणि महाराजांच्या लक्षात आलं. आणि 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला, आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं. आणि म्हणूनच 350 वर्षापूर्वी सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांचीच नोंद घ्यावी लागते. हे आरमार उभा करायला महाराजांनी पोर्तुगीज लुई व्हेनेगस आणि त्याचा मुलगा फर्नांडो व्हेनेगस यांना बोलावलं. देश आमचा, देशातला समुद्रही आमचा हवा, पण समुद्रात प्रवास करायचा झाला तर आम्हाला पोर्तुगीजांचं परवानगी पत्र लागायचं. आमची नौका समुद्रात घालायची झाली तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना लागायचा. दर्यावरची ही हुकूमत संपवली पाहिजे.
या भूमिपुत्रांचीच हुकूमत या दर्यावर राहिली पाहिजे. महाराजांनी स्वतःचा आरमार उभारण्यासाठी यांना बोलावलं, पण पोर्तुगीजांनी या दोघांना कळवलं, अरे काय चाललंय, शिवाजी महाराजांचा आरमार कशासाठी उभा राहतंय? पोर्तुगीजांचं वर्चस्व संपवण्यासाठी आणि तुम्ही स्वतः पायावर दगड मारून घेताय. रातोरात लुई व्हेनेगस आणि फर्नांडो व्हेनेगस पळून गेले. आता शिवाजी महाराजांचा आरमार ते कोण उभारेल? महाराजांनी माघार नाही घेतली. महाराजांनी कोकणातले कोळी, आगरी, भंडारी आणि मुस्लिम लोक सोबत घेतली आणि यांच्यावर स्वराज्याचं आरमार उभारायची जबाबदारी सोपवली. दौलत खान दर्या सरंग स्वराज्याचे आरमार प्रमुख झाले. मायनाक भंडारी स्वराज्यावर आरमार प्रमुख म्हणून दर्यावर हुकूमत गाजवत राहिले. 350 वर्षापूर्वी. पण त्यावेळी जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्यावा लागायचा. त्यांनी जहाजं दिली तर जहाजं, त्यांनी तोफा दिल्या तर तोफा. महाराजांनी एके दिवशी विचार केला, इंग्रज आता जहाजं देत आहेत, पोर्तुगीज तोफा देत आहेत, डच दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे सगळं देणं त्यांनी बंदच केलं तर? आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या पायावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात. जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. कल्याणला आरमाराची गोदी काढली. तोफा ओतायचे कारखाने महाराष्ट्रात सुरू झाले. दारुगोळा स्वराज्यासाठी लागणारा स्वराज्यातच निर्माण होऊ लागला. महाराष्ट्राला उद्योगशीलता, उद्यमशीलता, सृजनशीलता आणि निर्मिती क्षमता देणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी महाराज. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. नुसत्या आरमाराचे नव्हे, नेव्हीचे नव्हे, मर्चंट नेव्हीचेही जनक छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रज लिहितात, शिवाजी महाराजांनी व्यापारासाठी 8 बंदरं बांधली आणि 8 बंदरातून शिवाजी महाराजांची जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. कोण म्हटलं मराठी माणूस व्यापार करत नाही? कोण म्हटलं मराठी माणसाला व्यापार जमत नाही? 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तानला व्यापार करायला जात होती. हे 350 वर्षापूर्वी केलं महाराजांनी. 350 वर्षापूर्वी स्वराज्याच्या बनावटीची 20 जहाजं दर्यात तरंगू लागली. पण या जहाजांवर अवजड तोफ ठेवली की तोफेच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे. आणि एके दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. आपल्या कामगारांना गोळा केलं, मी सांगतो तसं जहाज तयार करा. आणि महाराजांनी सांगितलं असं आणि तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पळणार, किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डचमळणार, तोफेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी तथा संगमेश्वरी जहाज. इंग्रजांचा धोका पहिल्यांदा ओळखला तो शिवाजी महाराजांनी. जेम्स डग्लस 1885 इकडे आला होता. त्यावेळी अराउंड बॉम्बे नावाच्या त्याच्या ग्रंथात असं लिहितो की नशीब हा शिवाजी राजा जमिनीवर जन्माला आला. हा राजा जर पाण्यावर जन्माला आला असता ना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा पाहता आला नसता. जेम्स डग्लस लिहितोय. काळाच्या कितीतरी पुढचा विचार महाराजांनी करून ठेवला. कितीतरी. खरं तर तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं. 50 वर्षातली 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून फक्त युद्ध खेळण्यात गेली आणि उरलेली 30 वर्ष या राजांनी स्वराज्याचं सुराज्य करण्यात घालवली. लोककल्याणाची, लोकहिताची कार्य उभारली. जगातली पहिली घटना आहे, जगातली पहिली क्रांती आहे. 750 वर्षाचं पारतंत्र्य महाराजांनी फक्त 35 वर्षात हटवलं नव्हे. या 35 वर्षात स्वतःचं सार्वभौम स्वराज्य निर्माण केलं. हे कुठंच घडलं नाही, फक्त 35
35 वर्षात फक्त 1680चा जन्म, 1646ला स्वराज्याचा आरंभ आणि 1680ला महाराजांचा मृत्यू, म्हणजे 46 ते 80 या 35 वर्षात महाराजांनी पारतंत्र्य तर हटवलंच 750 वर्षाचं, पण स्वतःचं राज्यही निर्माण केलं. कशाच्या बळावर? आईन्स्टाईन असं सांगतो, मला जर कुणी 1 तासाचं काम करायला सांगितलं तर त्या 1 तासाच्या कामासाठी मी 50 मिनिटं नियोजनात घालवीन आणि 50 मिनिटाच्या नियोजनाच्या बळावर ते तासाभराचं काम मी फक्त 10 मिनिटात उरकीन. नियोजन ही फार महत्वाची गोष्ट आहे. महाराजांच्या आयुष्यात एकही घटना नाही, एकही प्रसंग नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. एकही घटना नाही आयुष्यात की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. एक साधी घटना सांगतो. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली, पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करतोशी कसम खाऊन विजापुरातून अफजल खान 40,000 फौजांशी निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. महाराजांनी आपल्या हस्तकांकरवी अफजल खानाचा निशाण्याचा हत्ती विष देऊन मारला. हत्ती मेला हे खरं, पण हत्ती कसा मेला हे खानाला कळालं नाही. पण तत्कालीन काळात स्वारीवर जाणाऱ्या सरदाराचा निशाण्याचा हत्ती मरणं म्हणजे प्रचंड मोठा अपशकुन. स्वारीवर निघतानाच निशाण्याचा हत्ती मेला. अफजल खानाच्या सैन्याचं पुरतं मानसिक खच्चीकरण झालं. हत्ती मेला, संपलं, पराभव ठरलेला. नुसतं सैन्याचं नाही, अफजल खानाचंही मानसिक खच्चीकरण झालं. इतका की विजापुरातून बाहेर पडतानाच त्यांनी स्वतःच्या 63 बायकांचे मुर्दे पाडले आणि मग तो पुढे निघाला. का? आपण परत येऊ का नाही खात्री नाही. परत नाहीच आलो तर आपल्या बायकांकडे कोण पाहणार. त्यांनी जातानाच त्यांचे मुर्दे पाडले. कधी गेला तर विजापुराच्या बाहेरच अफजल खानाच्या 63 बायकांच्या कबरी आहेत. महाराजांना माहिती आहे, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. अफजल खानाला रणात पराभूत करायचंय ना, मग आधी त्याचा मनात पराभव झाला पाहिजे, आणि महाराजांनी तो केला. खान पुढे निघाला. महाराजांना पत्र पाठवत राहिला, शरण या, भेटीस या, सामने या. महाराजांना माहिती आहे, उघड्या मैदानात खानाशी भेटणं म्हणजे मृत्यूला मगर मिठी मारणं. राजे तयार नाहीत. खान मात्र चवताळा संतापला, भेटीस या. महाराज मात्र पत्र पाठवत राहिले, आपण आमच्या वडिलांच्या ठाई, आम्हास आपली भीती वाटते, त्यापेक्षा आपणच आमच्याकडे या, आमच्या चुका माफ करा, आम्हाला सोबत घेऊन आदिलशाही दरबारात न्या. या सगळ्या प्रवासात अफजल खान भेटीस या म्हणत राहिला, आणि महाराज त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत राहिले, आपण आमच्या वडिलांच्या ठाई. पण अखेर खान आला. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं सैन्य पसरलं. महाराज त्यावेळी होते राजगडावर, आणि त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना घडली होती. त्यांच्या पत्नी राणी सरकार सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं होतं. सईबाई राणी सरकार म्हणजे महाराजांच्या काळजाचं हळवं पान. आपली प्रिय पत्नी मृत्यू पावल्याचं दुःख एकाच वेळी. त्याच वेळी 2.25 वर्षाचे शंभूराजे पोरके झालेत. आपल्या आईला त्यांनी मारलेली साथ महालांचं काळीच पिळवटून काढत होती. एवढा प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर उरावर, आणि त्याच वेळी अफजल खान नावाचं संकट स्वराज्यावर धडका मारताय. महाराजांनी स्वतःचं दुःख बाजूला सारलं आणि महाराज राजगडावरनं प्रतापगडावर आले. आता प्रतापगडच का निवडावा? शेजारी थंड हवेचं महाबळेश्वर आहे म्हणून?
नाही, बिकट आहे, भयान आहे. किर दऱ्याखोऱ्यांचा, भयान कडेकापर्यांचा, दिवसा ढवळ्या सूर्य जिथं जमिनीवर पोचत नाही, माणसाची बात सोडा पा करायची तर फिरकत नाहीत, असा भयान प्रतापगड. खानाला कळालं, राजाने प्रतापगड जवळ केलाय आणि चौताळला खा. मोठी जहरी आणि गहरी चाल टाकली राजाने, कारण खानाला प्रतापगड काय चीज आहे ते माहिती आहे. खान वाईचाच जहागीरदार. खान आला, वाईच्या पसरणीच्या घाटात 40,000 फौजनशी पसरला. खान 40,000 आहे हे महाराजांना कळालं आणि महाराजाने आपल्या सोबत्यांना सांगितलं, आपलं सैन्य गोळा करा, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली, सैन्य गोळा झालं. महाराजांनी तानाजीला विचारलं, तान्हा किती झाले? आणि तानाजी म्हणाला, राज 7,500. 7,500? अरे खानाचे 40,000 आहेत, आपले एवढेच. अरे पण खानाचे 40,000 आहेत. महाराज होती नव्हती तेवढी सगळी गोळा करून आणल्यात, रानावनातली पण धरून आणल्यात, आपली एवढीच. अरे पण खान 40,000 फौजेनिशी आहे महाराज, आपली ह्याच्यापेक्षा वाढूच शकत नाहीत. आता काय करावं? खान 40,000, महाराजांचं 7,500. काय म्हणले महाराज? डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरायचा? माघार घेऊ, पळून जाऊ? निराश झाले महाराज का अफजल खानाच्या हातात सापडून मरायचंच आहे, मग आधीच आत्महत्या करून मोकळे होऊ? काय केलं? पर्याय काढला. यशस्वी माणसं ती होतात जी पर्याय शोधत राहतात. तानाजीने सांगितलं, महाराज आपले एवढेच 7,500 पेक्षा आपलं सैन्य वाढूच शकत नाही. आणि महाराज म्हणले, ठीक, आपलं वाढवता येत नाही ना, ठीक, मग खानाचं कमी करा. काय पर्याय काढला? आपलं वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचं कमी करा. अडचण काय आहे? प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. परमेश्वर ज्यावेळी एक दार आपलं बंद करतो त्यावेळी इतर 10 दारं उघडी करून ठेवत असतो. पण आम्ही काय करतो? त्या बंद दारावरच धडका मारून घेतो, डोकं फुटतं पण दार उघडत नाही. आणि नंतर बघितल्यावर कळतो शेजारची दारं उघडीच होती. अरे बघायचं कोण? पर्याय शोधायला हवेत ना. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक राजा होता, त्या राजाच्या समोर 2 आरोपी आणले. राजाने आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली, मरेपर्यंत फाशी. फाशीची शिक्षा ऐकली तसा एक कैदी तिथं चक्कर येऊन लगेच खाली पडला. दुसरा मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता. चक्कर येऊन पडलेला शुद्धीवर आला तरी हा न्यूटनच. मग पहिल्यानं त्याला विचारलं, अरे तू शिक्षा ऐकली नाही का? काय म्हटलं, ऐकली ना. अरे मग फाशीची शिक्षा झाली, आपण मरणार आहे, आपण, तुला भीती नाही वाटत? तो म्हटला, ते फाशी बिशीचं सोड रे. गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी फाशीची शिक्षा झाली, त्यामुळे आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे, ते फाशी बिशीचं सोडून दे. तसा तो म्हणला, उडणारा घोडा, घोडा आकाशात उडतो का? तेच सांगतोय ना, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. त्यांची ही चर्चा राजानं ऐकली. राजा म्हटला, काय 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 काय? म्हटला, उडणारा घोडा? काय डोक्यावर पडलाय का? घोडा कधी उडतो का? तसा तो कैदी म्हटला, महाराज मरणारा माणूस खोटं नाही बोलत. फाशी शिक्षा दिली, कशाला खोटं सांगेन? मी खरंच सांगतोय, गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय, प्रयोग अंतिम टप्प्यात आहे. आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच, पण नेमकी तुम्ही फाशीची शिक्षा दिली. बरं महाराज, मी काय म्हणतो, माझ्या घोड्याचं बाजूला ठेवा, मला फक्त 1 वर्ष द्या. या 1 वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो. राजा म्हणला, नाही जमलं तर? महाराज फाशी दिलीच मला. आता राजाला प्रश्न पडला, म्हटलं असं तसं मरणारच आहे, पण जर दिलंच 1 वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला, तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे. राजा म्हणला, ठीक आहे, चल दिला तुला 1 वर्ष. त्याला 1 वर्ष मिळालं, पण पहिल्या कायद्याला काही कळेना. त्यानं परत त्याला विचारलं, घोडा खरंच उडतो? तसा तो कैदी म्हणला, घोडा उडतोय. अरे मग राजाला खोटं का सांगितलंस? हे बघ, तू तुझं आजचं मरण फक्त उद्यावर ढकलतोय. तसा तो कैदी म्हणला, हे बघ, मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय. मतलब मतलब अरे मतलब ह्या 1 वर्षात काही घडू शकतं. म्हणजे अरे ह्या 1 वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो, आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. आणि तोही नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मरू शकतो. आणि तोही नाही मेला तर
घोडा खरंच उडू शकतो. अरे काही होईल ना, वर्ष आहे माझ्याकडे. मी आता हार कशाला मानू, मी आता माघार कशाला घेऊ. मी लढेन लढेन, जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी लढेन. पर्याय म्हणजे काय हो? झेपावता येत नाही ठीक आहे, उड्या मारत जा. उड्या मारता येत नाही ठीक आहे, चल पळत जा. पळता येत नाही ठीक आहे, चल चालत जा. चालता येत नाही ठीक आहे, चल सरपटत जा. सरपटता येत नाही ठीक आहे, चल रांगत जा. रांगता येत नाही, चल ठीक आहे घसरत जा. पण जा, जोपर्यंत पोहोचत नाहीस ना तोपर्यंत पुढे जात राहा. पुढे यशच वाट पाहत असतो. महाराजांनी हा अलौकिक गुण दिला आम्हाला. अलौकिक. एकदा अपयश आलं म्हणून माघारी फिरणारे माणसं आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत. अपयशाला सोबत घेऊन चुका सुधारून त्या अनुभवाच्या बळावर जी माणसं सातत्यानं धडक मारतात ती माणसं यशस्वी होतात. महाराजांनी ते केलं. पर्याय काढला. आपलं सैन्य वाढवता येत नाही ना, ठीक, खानाचं कमी करा. आणि झाली सुरुवात. वाईच्या पसरणीच्या घाटातल्या अफजल खानाच्या सैन्याला महाराजांच्या सैन्यानंच पार्टी दिली. अफजल खानाच्या सैन्यानं महाराजांच्या सैन्याची पार्टी खाल्ली. दुसऱ्या दिवशी सकाळी 40,000 20,000 सैन्य उठलंच नाही. 20,000 सैन्य घेऊन खान कसा बसा पुढे सरकला. प्रतापगडाच्या तोंडाशी आला. प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा घाट. रडतोंडीचा इतका भयानक निबेड की तोंड रडल्याशिवाय तिथून पुढे सरकताच येत नाही. अफजल खानाच्या सैन्याला पठारावरची मैदानी प्रदेशाची सवय, डोंगर दऱ्या खोऱ्या याची सवयच नाही. अफजल खानाचं सैन्य आलं आणि त्या रडतोंडीच्या घाटात अडकलं. तोंड रडवेलं करून तिथंच फसलं. 20,000 सैन्य, 5,000 सैन्य कसं बस त्या रडतोंडीच्या घाटातनं पुढे सरकलं. 5,000 सैन्य घेऊन खान प्रतापगडाच्या पायथ्याला आला. आणि 5,000 सैन्यानिशी प्रतापगडाच्या पायथ्याला आलेल्या खानाला महाराजांचा निरोप मिळाला. अवघे 1000 सोबत आणणे तरच भेटू. आता काय करतो खान? तिथनं विजापूरला परत जातो? बिचारा 4,000 सैन्य तिथंच ठेवलं आणि अवघा 1000 सैन्य घेऊन तो पुढे आला. प्रतापगडाच्या माचीवर महाराजांनी भव्य शाम्याना उभारला होता. देखना आरस पाणी, बघावं बघतच राहावं इतका देखना. रेशमी वस्त्र, सोनं नाणं, हिरे मोती मानक, उंची अत्तर उंची मध्य ठेवलेला, संपत्तीची अफाट लयलूट केलेला तो लावण्य खनी आरस पाणी शाम्याना बघितला. वा बहुत खूप. खान निम्मा खाली विसरला कशाला आलतो. मानसिक खच्चीकरणाची नीती आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरी पाहुणे येणार आहेत. स्वागताला घरात आधी हजर कोण असतं? आपण का पाहुणे? पाहुणे आपल्याकडे येणार आहेत. मग स्वागताला आधी घरात हजर कोण? आपण का पाहुणे? आपण. मग अफजल खान शिवाजी राजांकडे पाहुणा म्हणून येतोय. मग शाम्यानात स्वागताला आधी हजर कोण पाहिजे? महाराज. पण असत नाहीत का? पहिल्यांदा राजे दिसून उपयोग नाही. पहिल्यांदा राजे दिसले तर खानाचा राग तसाच राहील. जिंदा या मुर्दा पेश करतो. राजे नाही, पहिल्यांदा काय दिसलं पाहिजे? खानाच्या आवडीचं सोनं नाणं हिरे मोती मानक. अभ्यास इतका आहे महाराजांचा. काय यश मिळालं महाराजांना प्रत्येक प्रसंगात? अगदी अगदी बारीक अभ्यास. महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, महाराजांकडे सगळी माहिती आहे. खानाला काय आवडतं, खानाच्या दुखऱ्या बाबी कुठल्या, खानाला काय केल्यावर राग येतो, काय केल्यावर खानाचा राग जातो, सगळं माहिती आहे महाराजांना. महाराजांना माहिती आहे सोनं नाणं हिरे मोती मानक उच्च अत्तर उंची मध्य खानाला आवडतं आणि महाराजांनी तेच ठेवलं. खानानं बघितलं वा बहुत खूप. महाराजांचा रागच विसरला. आपलं बघा ना, आपण रस्त्यानं सहज चाललेलो असतो, जाता जाता डोक्यात नुसता राग धुमसतो. तो नुसता दिसावाच, आज नाही तुडावला तर सांगतो, तो भेटावाच ठेवतच नाही. आज असल्या रागात आपण निघालेलो असतो आणि वाटेत अचानक आपल्या अत्यंत आवडीची व्यक्ती येते आणि मग तिच्याकडे बघायच्या नादात आपण कुठं निघालेलो हेच लक्षात राहत नाही. तेच केलं महाराजांनी. धुमसत निघालेला, रागात निघालेला खान वाटेत अत्यंत आवडीचं ठेवलं, विसरला खान. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात 10 नोव्हेंबर 1659 भेटीचा दिवस. खान शाम्यानात आहे. महाराजांची आणि खानाची भेट झाली. त्यावेळी खानाबरोबर किती लोक आहेत? फक्त 4. खान घेऊन किती आलाय?
40,000. आपलं वाढवता येत नाही ना, त्याचं कमी करा. 40,000चे फक्त 4 केले महाराजांनी. नियोजन बघा. भेटीचा दिवस 10 नोव्हेंबर 1659 वक्ताही ठरला दुपारी बरोबर 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का? तर राजेगडावरनं निघाले तर सूर्याच्या त्या लक्क प्रकाशात खणाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खणानं जर राजांकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी, त्याला काही दिसू नये. वक्त बरोबर 12:35. आणि त्याच वक्ताला राजे निघाले. आता सोबत कोण घेतलं? तानाजी बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, त्याला सगळेच येऊ फिरून नाही, यातलं कोणीही नाही. मग घेतलं कोण? घेतला जिवा महाला. का? दांडपट्टा फिरवतो हो, पण तोच का? समोर सय्यद बंडा आहे, त्याच्याशी झुंजायचं तर हवा फक्त जिवा. सोबत घेतला संभाजी कावजी कोंढाळकर. का? हत्तीसारखा धिप्पाड आहे, बलाढ्य तोफा उचलतो नव्हे, धिप्पाड हत्ती खांद्यावर घेतो हो, पण तोच का? समोर अफजल खान तसाच आहे ना, हत्तीसारखा. आखाड्यात पहिलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावेत, म्हणजे कुस्ती रंगते. माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी ना, ती महाराजांकडनं. आणखी 8 अंगरक्षक सोबत घेतले आणि महाराज निघाले. जाताना महाराजांनी प्रत्येकाला आपलं नियोजन सांगितलं, जबाबदारी दिली. जिवा महालाला सांगितलं, जिवा तू आमच्या बरोबर खाली येतोयस, पण तू आमच्या बरोबर श्यामेनात आतही येतोयस. पण श्यामेनात आत आल्यावर तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. संभाजी कावजींना सांगितलं, संभाजी तूही खाली येतोयस, पण तू श्यामेनात आत यायचं नाहीस, तू श्यामेनाच्या बाहेर. पण तू बाहेरून माझ्याकडे बघायचं नाही, खानाकडे बघायचं नाही. आमच्या दोघांचं आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण अफजल खान जर श्यामेनातनं जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, त्याची जबाबदारी त्याला. प्रत्येकाला आपापली जबाबदारी देऊन नियोजनानुसार राजे निघाले. जाता जाता अचानक परत थांबले. महाराजांनी जिवा महालाला विचारलं, जिवा कात्री आहे का रे? आता जिवाला काय कळेना, अफजल खानाच्या भेटीला निघालाय, तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? महाराजांनी परत विचारलं, जिवा कात्री आहे का? आता जिवा नाभिक समाजाचा. जिवा म्हणला, जी आहे ना, काढ काढ. जिवा आमची दाढी बारीक कर, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आमच्या व्यवस्थापनाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, सूक्ष्म नियोजन. इतकं बारीक सारीक नियोजन करून निघालेत महाराज. केस ओढल्यावर काय वेदना होते आपल्याला माहिती आहे. त्या भेटीच्या अवचित क्षणी जर खानानं अशी काय कृती केली तर तो क्षण संपवणारा ठरू शकतो. म्हणून सांगतायत की जिवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात नाही आली पाहिजे. आणि हे सगळं नियोजन करून राजे निघाले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजीराजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले. तसं खानानं विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आओ शिवाजीराजे. आणि गळामिठीसाठी राजे पुढे आले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊराजांच्या पाठीवर पडले. दाब पडला, जोर वाढला, मिठ्यावेळी गेली. राजे कुदमरले आणि त्याच वेळी खानाची कट्यार राजांच्या मस्तकावरून गरका फडत निसटली. दगा जाणवला, भाग निघाली, खूप असली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला. त्याच वेळी कृष्णाजी भास्कर कुलकर्णी धावला, महाराजांच्या मस्तकावर वार केला. राजे फेलकांडले आणि त्या संधीचा फायदा घेत सय्यद बंडा पुढे झाला. आपल्या दांडपट्ट्याने महाराजांची गर्दन मारणार तोच जिवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला. होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. एक विचार करायचा इथं, जिवा महाला 1 सेकंद उशीर करता तर फार नाही, 1 सेकंद फक्त. तर जिवा महालाच्या दांडपट्ट्याने सय्यद बंडाचा हात छाटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. स्वराज्याचा ग्रंथ इथंच आटोपला असता. आणि मग कळतं
या प्रसंगात महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत, तोच काय याचं उत्तर इथं आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो. आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला. माणसं आहेत अवतीभोवती प्रत्येक प्रसंगात, पण प्रत्येक प्रसंगात नायकाच्या भूमिकेत मात्र नवा माणूस आहे. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामात दिसेल, तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मोरारबाजी, तिथं बाजी प्रभू येणार नाहीत. बाजी प्रभू पावनखिंडीत, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं येसाजी दिसणार नाही. येसाजी कर्नाटकात, तिथं नेताजी भेटणार नाही. नेताजी आग्र्याला, तिथं सूर्याजी येणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस आहे. खान पडला, नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी पहिल्या दिंडी दरवाजावर जाऊन पोचायचं. राजे पोहोचले, पाठोपाठ एक एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरबिरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 जातांतर 10 होते. एक कोण राहिला माग, एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतरी अंगरक्षक पुटपुटला, राजा संभाजी कावजी दिसत नाही. जे संभाजी, तो कुठे थांबला? कोठे थांबला तो? तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता? कोठे रुकला होता? एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही का पाय माग थांबलो होतो? राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं का? संभाजी, यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कोणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईना? तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, शिवाजी राजांनी स्वतःचा जीव वाचवला, पण माझा लेख मात्र खर्ची घातला. नाही संभाजी, एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. पोटच्या पोरासारखं प्रेम केलं हो महाराजांनी. उगाच नाही माणसं मरायला तयार झाली. खान पडला, मरणानंतर वैरही संपला. महाराजांनी त्याच खानाची प्रतापगडावर मोठ्या इतमामात कबर देखील उभारली. वार्षिक तनखा देऊन एक त्याच्या दिवाबत्तीसाठी मुजावरही नेमला. धर्मसहिष्णू राजे शिवाजी. अफजल खानाची मुलं लिहितात, कदाचित आमच्या हातून सुद्धा झालं नसतं एवढं महाराजांनी खानाच्या मृत्यूनंतर विधिवत सगळं केलं. या राजाचं मोठेपण कशात आहे माहिती आहे? हा धर्मसंघर्ष नव्हता, हा स्वातंत्र्य संघर्ष होता. युद्धामध्ये एखादी कुराणाची प्रत जर हातात सापडली तर महाराज ते हाती घ्यायचे, मस्तकाला लावायचे आणि आपल्या पदरी असणाऱ्या मुस्लिम सैनिकाकडे मोठ्या आदरानं द्यायचे. 350 वर्षापूर्वी हे धर्मसहिष्णुपण जपणारा राजा आहे. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. केवढं थरार नाट्य आहे. स्वराज्यावरचं सगळ्यात मोठं संकट महाराजांनी परतवलं. 10 नोव्हेंबरला हे घडलं. मला प्रश्न असा पडला, 10 नोव्हेंबरला जर एवढं सगळं घडलंय तर 11 नोव्हेंबरला महाराज कुठं असतील? शेजारी महाबळेश्वरला? हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? अडीच वाजता खानाचा कोतळा बाहेर काढला. 2:45 वाजता इशारती झाल्या. रानावनात आपल्याला मराठी सैन्य बाहेर पडलं. खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. लंगडेतोड चालू झाली. खानाचं सैन्य पाटला पायलन पळत सुटलं. त्यांच्या तोफा तिथं, शस्त्र अस्त्र घोडे हत्ती उंट सगळं तिथंच. मराठ्यांनी टिपलं, पळत जाऊन ताब्यात घेतलं. स्वराज्याची अफाट कमाई झाली. महाराजांचा आत्मविश्वास किती आहे बघा. हो, आपण खानाला मारणारच आहोत. महाराज असं नाही म्हटले, बघू प्रयत्न करून, बघू काय नशिबात असेल ते, बघतो जमलं तर. असला प्रकार नाही हो. एक ठामपणा आहे, हो मी मारणारच. मोहम्मद अली माहिती असेल तुम्हाला. मोहम्मद अली मुष्टियोद्धा आहे. एका जागतिक कीर्तीच्या मुष्टियोद्ध्याबरोबर त्याची कुस्ती लागली आणि ती कुस्ती सुरू होण्याआधी नवखा असणाऱ्या या मोहम्मद अलीनं सांगितलं, मी सर्वश्रेष्ठ आहे. पत्रकार म्हणले, काय बाता मारतो? पण प्रत्यक्ष कुस्ती सुरू झाली आणि या नवख्या मोहम्मद अलीनं त्या जागतिक कीर्तीच्या मुष्टियोद्ध्याला हरवलं.
पत्रकारांनी विचारलं, कसं काय तुमच्या यशाचं कारण? मोहम्मद अली म्हटला, मी सर्वश्रेष्ठ आहे, हेच एकमेव कारण. मोहम्मद अली कधीच असं म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होईन. मोहम्मद अली असं अजिबात म्हटला नाही मी सर्वश्रेष्ठ होण्याचा प्रयत्न करीन. तो कधीच असं म्हटला नाही मी पुढच्या वर्षी सर्वश्रेष्ठ होईन. तो सातत्यानं प्रत्येक वेळी सांगत राहिला, हो मी सर्वश्रेष्ठ आहे. आणि तो पत्रकारांना म्हणाला, ज्यावेळी मी रिंगणात आल्यावर हे बोलतो ना, तर मी माझ्यावर जबाबदारी टाकून घेतो की एवढ्या लोकांच्या पुढे आपण म्हटलं मी सर्वश्रेष्ठ आहे, आता सिद्ध करावं लागेल. शपथ का घेतात? सगळ्यांपुढं बांधून घेतो आपले आपण सगळे. आत्मविश्वास महाराजांच्या ठाई होता. हो मारणारच मारलं. महाराजांना माहिती आहे 4000 घोडी घेऊन आला अफजल खान. 2000 घोडी भले पळून जाण्यात यशस्वी होतील, पण या प्रसंगात 2000 घोडी आपल्याला मिळणार आहेतच. आणि महाराजांना घोडी मिळाली. पण घोडी मिळाली, आता ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार हवेत तर त्या घोड्यांचा उपयोग. एखाद्याला विचारावं, गाडी असते ना घरी, घरी नाही चालवता येत नाही ना, उपयोग काय गाडीचा? महाराजांना घोडी मिळाली, पण ते चालवणारे घोडेस्वार हवेत तर त्यांचा वापर. 10 नोव्हेंबर 1659 ला घोडी मिळाली, पण या दिवसाच्या बरोबर 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास असतो, हा महाराजांकडे होता. सगळ्यात महत्वाचा 2:30 वाजता खानाचा कोतळा बाहेर काढतायत. महाराजांच्या यशाचं आणखीन एक कारण आहे, महाराजांना थकवा माहिती नाही, महाराजांना आराम माहिती नाही. क्षणभर विश्रांती म्हणून कधी कुठं महाराज विश्रांतीला थांबलेत अजिबात दिसत नाही. आयुष्याचा प्रत्येक क्षण स्वराज्य हाच ध्यास आणि स्वराज्य हाच श्वास म्हणून काम करतायत महाराज. 35 वर्षात का 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं, का स्वतःचं स्वराज्य उभा राहिलं, अविरत अविरत कष्ट, एकही क्षण वाया न घालवता 2:30 वाजता खानाचा कोतळा बाहेर काढला. आणि त्याच दिवशी 9 वाजता महाराजांनी घोड्यावर मान टाकली. बघता बघता हर हर महादेवचा जागर झाला आणि महाराज निघाले. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा पाक काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. म्हणजे उन्हापुऱ्या 20 दिवसात 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. महाराज असं नाही म्हणले आता आत्ताच अफजल खान मारलाय, जरा 10 दिवस घेऊ विश्रांती. लगेच त्याच रात्री अफजल खान मेल्याच्या धक्क्यातनं शत्रू सावरायच्या अगोदर त्यांनाही गारद करून महाराजांनी 200 किलोमीटर प्रांत जिंकून घेतला. थकवा नाही, अजिबात नाही. एका तत्ववेत्याला विचारलं, हे जग कधी संपेल? तो तत्वज्ञ म्हणाला, ज्या दिवशी एखादी मुंगी आराम करताना एखाद्या ठिकाणी बसलेली तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा या जगाचा अंत जवळ आलाय. पण तुम्हाला कधीच मुंगी आराम करत बसलेली दिसणार नाही, कधीच नाही. एवढासा जीव असतो, पण 4 महिन्याच्या पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी 8 महिने अविरत कष्ट करत राहतो. आम्ही म्हणणार एवढं काम करायचं असतो. खरं सांगू, माणूस कामानं नाही, माणूस कामाच्या ताणानं मरतो. ताण कधी निर्माण होतो? आजचं काम उद्या करू म्हटलं की, उद्याचं काम आम्ही परवा करू म्हटलं की, मग वक्त परीक्षेचा येतो आणि मग ताण वाढतो. कामानं नाही, माणसं ताणानं मरतात. मुंगी सातत्यानं जाते. तुम्हाला माहिती आहे, मुंगीला डोळे नाहीत, आहेत दाखवण्यापुरते. मुंगीला दिसत नाही, मुंग्या आंधळ्या असतात, तरीही त्या एका रेषेत चालताना दिसतात. आणि राणी मुंगी पुढे चालते, ती फेरोसिन नावाचं रसायन सोडते, त्याच्या वासावर बाकीच्या मुंग्या एका रांगेत चालत राहतात. आंधळ्या असणाऱ्या मुंग्या किती कष्ट करतात. बरं, एवढ्या सतत कष्ट करणाऱ्या मुंग्या, त्यांचं आयुष्य किती असावं? किती असेल? एवढासा जीव पाय पडला की मेल्या, किती असेल आयुष्य? मुंगीच्या एका प्रजातीचं आयुष्य 30 वर्ष आहे. एवढासा जीव इतक्या सातत्यानं कष्ट करून सुद्धा 30 वर्ष जगतो. सातत्य हे यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही.
काय यशाचं रहस्य आहे? मी थांबलो नाही, महाराजही थांबले नाहीत, पन्हाळा घेतला, पण तिथेही विश्रांती नाही. महाराज पन्हाळ्याच्या आजूबाजूचा भाग घेत राहिले, मिरज भागात होते महाराज. महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण, महाराज कधीच बेसावध नाहीत, महाराज कधीच गाफील नाहीत, महाराजांनी कधीच ढिलाई बाळगलेली दिसत नाही. महाराज मिरज भागात आहेत, पण महाराजांना माहिती आहे फतेह खान नावाची पहिली लाट स्वराज्यावर येऊन गेली आहे, अफजल खान नावाची दुसरी लाटही स्वराज्यावर कोसळली आहे. ऑक्सिजनची कमतरता या दुसऱ्या लाटेतच भासली आहे. 2 लाटा येऊन गेल्यात, आज ना उद्या तिसरी लाट येणार. महाराज सावध आहेत, पण कोरोनाची पहिली लाट आली, कोरोनाची दुसरी लाट आली, मग आम्ही आता नाही, आता काय? महाराज सावध आहेत. मिरज भागात होते आणि त्याचवेळी महाराजांना वार्ता मिळाली, सिद्धी जव्हर 65,000 फौजांशी स्वराज्यावर चाल करून येतोय. आणि महाराजांना कळालं, ओमायक्रॉन आला, तिसरी लाट आली. आता महाराजांनी काय करावं? 65,000 सिद्धीच्या तावडीतनं स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी सुरक्षित ठिकाण गाठावं. प्रतापगड, राजगड, रायगड नाही. महाराज आत आले असते तर सगळं स्वराज्य उद्ध्वस्त करीत सिद्धी जव्हर मागोमाग आला असता. महाराजांनी आयुष्यभर स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा रयतेची सुरक्षा महत्वाची मानली. आणि महाराज स्वराज्याकडे न जाता स्वराज्याच्या सीमेवर असणाऱ्या पन्हाळ्याकडे आले. का? 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलंय, स्वराज्याचं नुकसान टाळायचं असेल तर शत्रूला सीमेवरच रोखा. कोरोनाच्या काळात प्रशासन आम्हाला तेच सांगत होतं, कोरोना सीमेवरच रोखा. संकट येतच असतात हो, ती फक्त येताना रूप बदलत येतात. महाराजांच्या काळात ती फतेह खान, अफजल खान नावाच्या रूपानं आली, आता ती कोरोना, डेल्टा, ओमायक्रॉनच्या रूपात आली, उद्याही येणार आहेत. रूप वेगळे असतील, संकट तीच. उपायही महाराजांनी सांगितला, शत्रूला सीमेवरच रोखा. आणि महाराजांनी तत्काळ त्यासाठी मिरज सोडलं आणि महाराज पन्हाळगडावर आले. महाराज पन्हाळगडावर आले हे महाराज सिद्धीला कळालं आणि सिद्धीनं सरळ पन्हाळगड गाठला. सिद्धी जव्हरचा 65,000 फौजेचा वेढा पन्हाळगडाला पडला, राजे आत अडकले. आपल्याला वाटतं आपणच लॉकडाऊन मध्ये होतो. 350 वर्ष महाराज सुद्धा पन्हाळ्यावर 6 महिने लॉकडाऊन मध्येच होते, अडकूनच पडले, आत अडकलेच होते. सिद्धी जव्हरची 65,000ची फौज, मुंगीलाही आत शिरता येणार नाही, वाऱ्यालाही बाहेर पडता येणार नाही, एवढा कडक कोट. आता महाराजांना इथं आतताईपणा करता आला असता. काय व्हायचं ते उदय भिडतोय एकदाच, तो तर राहील नाही तर मी तर राहीन. नाही, हे नसतं धाडस नाही केलं महाराजांनी. का? महाराजांना माहिती आहे स्वराज्याची जबाबदारी आपल्या शिरावर आहे. आपण जर आतताईपणा केला, आपलं काही बरं वाईट झालं तर स्वराज्य धोक्यात येईल. कोरोनाच्या काळात आम्हालाही प्रशासन हेच सांगत होतं, बाहेर पडू नका, बाहेर पडू नका. तरी आमचे पट्टे बाहेरच. का? नाही, आणखी कोण कोण बाहेर आलंय ते बघायला आलतो. का? अरे तुम्ही बाहेर पडला तर कुटुंबाची जबाबदारी तुमच्या शिरावर आहे. तुम्ही बाधित व्हाल, सगळं कुटुंब बाधित कराल. 350 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं. महाराजांनी काय केलं? आतताईपणा नाही, संयम हा सगळ्यात महत्वाचा गुण असतो. महाराज 6 महिने अडकून राहिले, पण या काळात त्यांनी संकटांचा पूर्ण अभ्यास केला. यश कधी मिळवता येतं? कुठल्याही क्षेत्रात जा, कुठल्याही प्रांतात जा, पण बारीक अभ्यास करा. बारीक पूर्ण अभ्यासाशिवाय यश नाही मिळत. आमचे एक 3-4 मित्र होते, चौघांनी मिळून ठरवलं, म्हणजे काहीतरी व्यवसाय करूया. मग बराच विचार करून त्यांनी ठरवलं काय व्यवसाय करता येईल. म्हणले आपलं गाव आत आहे, स्टँड बाहेर आहे, माणसांना इष्टीतनं उतरल्यावर चालत चालत जावं लागतं, आपण रिक्षा घेऊ, म्हणजे माणसं सोडून आपला व्यवसाय चालेल. चौघांनी वर्गणी काढली आणि रिक्षा घेतली. रिक्षा बस स्टँडवर लावली. आता या चौघातली 3 मागं बसायचे आणि चौथा पुढं बसायचा. एसटीतनी प्रवासी उतरले की रिक्षा जवळ यायचे, वाकून बघायचे, मागं 3 पुढं चौघा, रिक्षा फुल, निघाले चालत. महिनाभर झालं ग्राहकच नाही. मग चौघांनी परत विचार केला, या उद्योगात काही उपयोग नाही, आपण दुसऱ्या व्यवसायाकडे वळालं पाहिजे. म्हणजे दुसरा व्यवसाय काय? मग खूप विचार केला आणि त्यांनी ठरवलं, आता गावात गाड्या भरपूर झाल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, म्हणजे रिक्षाचा व्यवसाय बंद करू, पंक्चर काढायचं दुकान टाकू. चौघांनी परत व्यवसाय करायचं म्हणून वर्गणी काढली आणि पंक्चरचं दुकान टाकलं. पण महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, यांच्या पंक्चरच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का?
ह्यांनी पंक्चरचं दुकान 3ऱ्या मजल्यावर काढलं होतं. काहीही करा, अभ्यास महत्वाचा आहे. महाराजांनी या लॉकडाऊन मध्ये काय केलं? 6 महिन्याच्या काळात सिद्धीच्या संकटाचा अभ्यास केला, त्याच्यावर पूर्ण विचार केला, कशी मात करता येईल ते ठरवलं, निष्ठाची योजना बनवली आणि योग्य वेळी त्याची अंमलबजावणी केली. महाराजांच्या ताब्यात पन्हाळा आला त्यावेळी पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली काही तरणीभान जिगरबाज पोरं महाराजांच्या स्वराज्यात सामील झाली. त्यातच एक जण होता शिवा काशीत. नाव शिवा, राजांचंच, दिसायचाही हुबहू राजांसारखा, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखा, दाढी राखणार राजांसारखाच, डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबासारखं, दुसरं सुचतच नव्हतं. तू आलाय महाराजांकडे. योजनेचा भाग म्हणून एके दिवशी आपल्यासारख्या हुबहू दिसणाऱ्या या शिवा काशीदला महाराजांनी बोलावणं धाडलं. शिवा काशीद येता झाला. राजा बोलावणं धाडलंची. हो शिवा, शिवा तो आमच्यासारखा दिसतो असं मी खूप ऐकून आहे. शिवा आम्हाला प्रत्यक्ष बघायचा आहे. आणि शिवा हरकला. राजा आलोची झपाट्यानं आत गेला, राजांचा वेश घातला, राजांचा जिरोडा मस्तवर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतोची आणि बघत राहिले राजे. शिवा, शिवा, अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा म्हणजे राजा तो सिद्धी जव्हर बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. शिवा तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धी जव्हरच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगतात ते कळतं आमासनी. राज 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 द्या की इडा, जातो की, लढतो की, भिडतो की जाऊन त्या सिद्धीला. तसं राजा सरदेशी पुढे झाले. शिवाला कडकडून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एका शिरो शिवाच्या पाठीवर पडला. अशी अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच वेळी चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करला तयार. सिद्धी आणला. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंजे में, अब दिखाएंगे उसे अल्लाह ताला की मेहरबानी, शब्बे रात का जश्न होगा. आखिर सिवा ही गया पंजे में. अब फिक्र कैसे? सिद्धी कापिल, वेडा ढिला, सैन्य बेसावत. आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजीप्रभूंना सोबत घेतलं आणि विशाळ गडाच्या रोखानं पश्चिमेच्या बाजूनं त्या पावसाळ्याच्या किर्र काळोख्या रात्री महाराज निसटले. तर सिद्धीशी तहाची बोलणी करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद. सिद्धी वाट बघत होता. पालखी येताना दिसली. सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजीराजे. पालखीचा पडदा सरकला. आस्त एकदम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट घेतली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामियानाच्या दिशेनं पडू लागली. पण त्याच वेळी 2 संशयी डोळे रोखले गेले होते शिवाजी राजांवर. राजांची पावलं शामियानातून आत पडणार त्याच वेळी ते 2 संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नाही हो सकता. आणि थबकला सिद्धी. म्यानात नंगे तलवार लागली. सब दिशे चालली. रक्ताची जलकांडी हाताने डोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता चला, सच बता तो ये शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाजी. मग मात्र सिद्धी वळाला त्या 2 संशयी डोळ्याकडे. ते 2 संशयी डोळे होते फाजल खानाचे. अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धीने विचारलं, कैसे कह सकते हो? ये शिवाजी नहीं है. तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान वदाच्या वेळी मी बघितलं शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी राजे तर याच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपाटल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोक मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला. नंगी तलवार लकलकली. सब दिशे चालली. रक्ताची जलकांडी यात्रेचा कल्लोळ उडाला आणि अखेर शमशेर आली गर्दनीवर. सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही. माझ्या राजाची पाठ तू काय धरणार? सोडून दे ख्वाब. महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू. इथाच माती करू. पण तोच फिरले शमशेर. शिवाचं मस्तक छाटलं.
रक्ताळला शिवा मातीत पडला, स्वराज्यासाठी समर्पित झाला. मला राहून राहून प्रश्न पडतो, पन्हाळा स्वराज्यात आल्यावर शिवा महाराजांच्या सेवेत आलाय आणि अवघ्या काही दिवसात सिद्धीचा वेढा पडलाय. म्हणजे शिवाजी महाराज आणि शिवा काशी त्यांची ओळख किती दिवसाची आहे? फक्त 6 महिन्याची. 6 महिन्याची ओळख आहे शिवा काशीद आणि शिवाजी महाराज. असं काय महाराजांनी पेरलं या शिवा काशीद चौरात की 6 महिन्याच्या ओळखीत शिवा मरायला तयार व्हावा? काय? अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजानं नरदुर्ग तयार केले. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी कुणी घ्या, प्रत्येकाचं आयुष्य सांगेल कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी, राष्ट्रीय चारित्र्य तयार केलंय महाराजांनी. कडाडत्या निष्ठेची कडवट माणसं तयार करणारं चालतं बोलतं विश्वविद्यापीठ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विशाळगडावर राजे पोहोचले, पण मध्येच मसाईच्या पठारावर 21 तासाचा प्रवास करून राजे आले. त्याच वेळी 3000चं घोडदळ महाराजांच्या पाठलागावर आहे ते कळालं आणि बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजा, संगती थांबलो तर सगळेच मरू. ऐसे करा, आपण निमे लोक घेऊन पुढे जा, आम्ही निमे इथे थांबितो, सिद्धीच्या सैन्याशी झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय सांगतायत बाजी प्रभू? सगळे राहिलो तर सगळे मरून जाऊ, त्यापेक्षा तुम्ही निमे लोक पुढे जा, विशाळगडावर जा. राजा म्हणले, नाही बाजी, संगती थांबू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. पण याच्यात बाजी प्रभूंनी एक वाक्य बोललंय पुढे, ते फार महत्वाचं आहे. बाजी प्रभू सांगतात, मरायला स्वतःहून तयार होत आहेत, आम्ही इथे मरितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ आहे. आम्हाला बाकी आमच्या कुटुंबाची, पोरा लेकरांची काळजी नाही, आपण आहात. आणि काय केलं महाराजांनी? महाराज बाजी प्रभूंचा मृत्यू झाल्या हे कळालं आणि बाजी प्रभूंच्या गावी सिंधला गेले. बाजी प्रभूंच्या कुटुंबियांची भेट घेतली. बाजी प्रभूंना 8 मुलं होती. या 8ही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत घेतले. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची आहे. ठीक आहे, ज्यांची मुलं योग्य आहेत त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेता येईल, ज्यांची मुलं लहान आहेत त्यांचं काय? अशांसाठी महाराजांनी रायगडावर बालपरवेशी गृह उभारलं होतं. जे सैनिक युद्धात खर्ची पडली त्यांच्या लहान मुलांच्या शिक्षणाची नव्हे, योग्य वयात येईपर्यंतचा सगळा खर्च स्वराज्य करत होतं आणि योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जात होतं. पण ठीक आहे, ज्यांना मुलं आहेत त्यांची व्यवस्था केली महाराजांनी. ज्यांना मुलंच नाहीत, एखादा सैनिक युद्धात मारला गेल्यावर फक्त त्याची विधवा आहे, काय तिचं? अशा स्त्रियांसाठी महाराजांनी फॅमिली पेन्शन चालू केली आहे. त्यावेळी बरं, ही पेन्शन किती असावी, व्यवस्था काय बनवली आहे बघा महाराजांनी. स्वराज्यासाठी खर्ची पडलेल्या त्या सैनिकाच्या पत्नीला पेन्शन किती द्यायची? तर शेवटच्या लढाईच्या वेळी त्या सैनिकाला जेवढा पगार असायचा त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला पेन्शन म्हणून दिली जायची. फॅमिली पेन्शन महाराजांची योजना. एखादं संकटग्रस्त कुटुंब असेल तर महाराजांनी आणखीन एक योजना चालू केली, अडीशेरी योजना. अडीशेरी, संकटग्रस्त कुटुंबांना दर महिन्याला 2.5 शेर धान्य दिलं जायचं. इतका हा राजा काळजी घेतो, इतकी व्यवस्था राबवतोय. म्हणून बाजी प्रभू सांगतायत की आम्हाला काळजी नाही, आम्ही मरितो. पण महाराजा किती संवेदनशील आहे. राजा विशाळगडावर पोहोचले आणि राजाला कळालं शिवा काशीत मारला गेला. आणि महाराजांनी सोबत्यांना सांगितलं आम्हाला पन्हाळ्याकडे जावं लागेल. आणि सोबत्यांच्या काळजात सर्र झालं, महाराज आता सिद्धीच्या बेड्यातनं सुटलात, मृत्यूच्या जाळ्यातनं बाहेर पडलात आणि आता परत आम्हाला जावंच लागेल. पर का? शिवा काशीच्या आईंना निरोप द्यायला हवा.
शिवा स्वराज्यासाठी खर्ची पडला. तिचा पोर गेला, पण राजा ह्यो निरोप घेऊन आम्ही कुणी बी जातो. आपण परत नको, आम्हालाच जावं लागेल. पर का महाराज? का? सिद्धीच्या हातून मारले गेले ते शिवाजीराजे तुमच्या समोर उभा आहे ते शिवा काशीत. आम्हाला आमच्या आईला भेटायला जावंच लागेल. आणि राजे विशाळगडावरनं परत तडक निघाले. पन्हाळ्याच्या पायथ्याला शिवाकाशीच्या गावी नेबापूरला शिवाकाशीच्या आईला निरोप मिळाला. राजे येत आहेत. आनंदानं नाहून निघाली ती. लाख लाख दिवसाचं स्वप्न पूर्ण होतंय. राजा 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 येतोय. पंचारतीचं ताट हातात घेऊन स्वागताला उभा राहिली. येणार येणार राजा येणार. आणि आले 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 राजे आले. शिवाकाशीची आई लगबगीनं पुढं झाली. राजांना वळायला लागली. कळे ना राजांना, कशाला वळतेस? असा कुठला पराक्रम गाजवून आलो की आरती करावी आमची? अगं तुझा पोर मातीसाठी खर्ची पडला ते सांगायला आलोय आई. ओळते कसली? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ये ना राजा, आत घरात तरी ये. जड पावलाने राजे आत आले. शिवाकाशीच्या आईने एक फटकं धडूत टाकलं. बस ना राजा. राजे बसले. तशी शिवाकाशीची आई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण. तोंड तर गोड कर राजाचं. शिवाकाशीची बायको लगबगीनं गुळपाणी घेऊन आली. राजांपुढे गुळपाणी ठेवलं. शिवाकाशीची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तर गोड कर. कळे ना राजांना. अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजे म्हणले, बोल. अरे येड्या, एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या वेड्यातनं सुटलास, मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडी करून मायाकडं का आलास? तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा माझी जिजाऊच की ग. तसं नवरा राजा, पर आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटाकडं डोळं लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजे म्हटले, आई एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला आई, तुझा शिवा गेला. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीची आई म्हणाली, हे काय मला ठावं नाही वे राजा. आणि चमकले राजे, आई तुला कसं कळलं? तुला कसं कळलं? अगं तो निरोप घेऊन तर आम्ही इथवर आलो, तुला कसं कळलं आई? तशी शिवाकाशीची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या वेशीतून येताना तुला बघितला, तवा तू एकलाच दिसला. तवाच वळिकलं माझा शिवा जित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. कळे ना राजांना. म्हणजे आपला पोर गेला हे माहिती असून तू हसत हसत माझं स्वागत करायला आलीस. आपला पोर मेला हे माहिती असून तू माझं तोंड गोड करायला लागलीस. धन्य आई धन्य, मातीसाठी गेला पोर तुझा, देशासाठी गेला. एवढं ऐकलं आणि मग मात्र शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ घळघळ पाणी उखळायला लागलं. तिला हुंदका फुटला. तेव्हा राजे म्हणाले, शोकावर आई शोकावर. एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास माहिती आहे, पण शोकावर. तशी ताडकन शिवाकाशीची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा लोक गेला म्हणून मी रडतीये? कोण म्हटलं माझा शिवा मेला म्हणून मी रडतीये? राजा माझा लोक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडतीये म्या. अरे आणखी 4 लेकरं दिली असती तर आता तुझ्या संगती स्वराज्यकारी नसती धाडली. माझा लेक गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लेक का दिला म्हणून रडतीये म्या. एवढं ऐकलं तशी शिवाकाशीची बायको म्हणाली, आत्याबाई असं का म्हणता? तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? म्या कोण? राजा माझं धनी नसत्याला राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन राज. आणि ताडकन उठले महाराज, धन्य धन्य ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, ही शिवाकाशीची बायको पन्हाळ्यावर स्वराज्याची स्त्री सैनिक म्हणून लढली आहे. जेव्हा जेव्हा या मातेवर आक्रमण झाली तेव्हा इथली मनगटच नव्हे, इथल्या बांगड्याही झुंजायला सज्ज झाल्यात. इथल्या कैक मातांनी मातेसाठी आपली पोरं दिली. इथल्या कैक पत्नीनी या देशासाठी आपल्या भाळावरचं कुंकू दिलं. इथल्या कैक बहिणींनी
या मातीसाठी आपले भाऊ कुर्बान करून टाकले. महाराष्ट्र महाराष्ट्र झालं ते उगाच नाही. माती सडल्या लाडल्याची ही प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला दिली. स्वराज्याचं सुराज्य व्हावं, लोककल्याणकारी राज्य उभा राहावं म्हणून राजे आपल्या 50 वर्षाचा कण अन कण खर्च करत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंती उत्सव खरं तर तुमच्या माझ्यासाठी प्रेरणा उत्सव. शिवरायांची तीच प्रेरणा घेऊन शिवरायांच्या विचारांवर चालणारी शिवरायांच्या सैनिकांची ही शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा वसाने वारसा घेतलेली पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये लोककल्याणाचं काम करणारी ती शिवसेना वांगणी या ऐतिहासिक गावी त्याच तोलामोलाचं कार्य करते. इथल्या सगळ्या तमाम शिवसैनिकांना आणि आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.